नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। ह्या पुऱ्या 8 दिवस टिकतात। प्रवासात जर घेऊन जायच्या असतील तर ह्या खूप उपयोगाला येतात आणि चवीला पण खूप छान असतात। यामध्ये ओवा, जिरे याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे पोटालाही पचायला एकदम चांगले असतात। त्यामुळे अशा तिखट पुऱ्या या आषाढ महिन्यामध्ये किंवा प्रवासाला जाताना तुम्ही नक्की बनवा। तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथं काही मी मिश्र पीठं घेतलेली आहेत। तर त्यामध्ये गव्हाचं पीठ सगळ्यात जास्त घेतलेलं आहे, त्यापेक्षा कमी ज्वारीचं घेतलं आहे आणि त्यापेक्षा कमी बेसन पीठ घेतलं आहे। तर गव्हाचं पीठ हे आपल्याला चिकटपणासाठी आणि पुरी फुगण्यासाठी वापरायचं असतं आणि ज्वारीचं पीठ पुरी खुसखुशीत होण्यासाठी असतं आणि बेसन पीठ घातल्यामुळे आपली पुरी चवदार होते। तर इथं मी गव्हाचं पीठ अगोदरच ताटामध्ये 6 वाट्या घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ 2 वाट्या आणि बेसन पीठ 1 वाटी। आता ही पिठं आपल्याला चांगली एकसारखी मिसळून घ्यायची आहेत। तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला 3 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा हळद आणि 3 चमचे तीळ घ्यायचे आहेत आणि लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे वाटण आपल्याला करायचं आहे। तर वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, 3 चमचे जिरे, थोडा ओवा, कोथिंबीर घालून आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी कडकडीत तेल गरम करून घातलं। अगोदर तेल आणि पीठ उलटण्याने हलवून घ्यायचं आणि तेल थोडं कोमट झालं की हाताने छान पिठाला तेल घोळसून घ्यायचं। पिठाला एकसारखं तेल लागलं पाहिजे, नाहीतर पुरी कुठे कडक किंवा कुठे खुसखुशीत अशी होऊ शकते। ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मोजून घेताना तुम्ही प्रमाण जरा कमी जास्त करू शकता, तरी पण पुऱ्या छान होतील। पिठं एकसारखी मिसळून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं। या पिठाला लागेल एवढं आपल्याला मीठ घालून घ्यायचं। पांढरे तीळ 3 चमचे घालून घ्यायचे याच्यातच। हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा, लसूण याचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा। हा गोळा आपल्याला पातळ बनवायचा नाही, घट्ट बनवायचा आहे। पुऱ्या आपल्याला एकसारख्या फुगलेल्या बनवायच्या असतील तर गोळा आपल्याला घट्ट बनवायचा आहे। आता पुऱ्या लाटायला घेऊ। पुरी लाटताना पुरी एकसारखी लाटून घ्यायची, कुठे पातळ किंवा कुठे अशी जाड नाही लाटून घ्यायची आणि चपातीपेक्षा जाड पुरी लाटून घ्यायची।
आता चपाती लाटून घेऊन वाटीने गोल गोल आपण पुऱ्या कट करून घेऊ. या पण पुऱ्या छान होतात. पुऱ्या बनवण्यासाठी चपाती लाटताना थोडी जाड लाटून घ्यायची आणि सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची. कढईत तेल गरम झालेलं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. जर तेल नाही तापलं तर पुऱ्या तेलकट होतील आणि फुगणार पण नाहीत. त्यामुळे तेल व्यवस्थित तापलं पाहिजे. पुऱ्या टाकल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या. आता ह्या वाटीने गोल कट केलेल्या पुऱ्या आहेत, त्या पण छान फुगलेल्या आहेत. आता आपण एक एक गोल लाटलेल्या पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्या करताना महत्त्वाची टीप, पीठ हे घट्ट असलं पाहिजे, पुरी एकसारखी लाटली पाहिजे आणि तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे पुरी सोडताना. पुऱ्या जर तुम्हाला 8 दिवस टिकवायच्या असतील तर पुरी लाटताना जरा पातळ लाटा आणि तळताना लालसर रंगावर तळा, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित टिकतात. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि या वाटीने कापलेल्या पुऱ्या आहेत आणि या ट्रेमधल्या एक एक लाटलेली पुरी आहे. तुम्हाला जर या तिखट पुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.